सुरील न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। आळंदीत इंद्रायणी स्वच्छता अभियानाचे आयोजन, माऊलींच्या चरणी सेवा रुजू करण्याची वारकऱ्यांची हाक। वारजेतील रस्त्यावर झालेल्या निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण, व्हायरल 2 अभियंत्यांना केले निलंबित। पुण्यासह मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता। माळेगावात निवडणूक रणधुमाळीत हल्ला, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण। अमरावतीत नगर परिषद निवडणुकांवर घराणेशाहीची छाप, बच्चू कडूंची तीव्र टीका चर्चेत। जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरमे यांना वयाच्या 54व्या वर्षी तिसऱ्यांदा मिळवला आयन मॅक किताब। जालन्यात स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा, आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे कमिशनचा प्रश्न मार्गी। मला पोलीस संरक्षण नको, मनोज जरांगे यांचा जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज। कोल्हापुरातील सावंत बंधूची दूध क्रांती, 2 गायींपासून सुरुवात करून आज 1.5 कोटींचा आदर्श गोठा उभारला। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकात एसटी फलकावर घुसल्याने 9 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू, बालकाच्या आईसह अन्य 3 प्रवासी गंभीर जखमी। ड्रग्ज प्रकरणी मदत करणाऱ्यालाच आरोपी ठरवल्याचा आरोप, आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचा खुलासा। यवतमाळमध्ये रबी हंगामाला वेध, मिरचीसह गहू हरभऱ्याच्या लागवडीची जोरदार तयारी। तपोवनमध्ये साधुग्रामासाठी 1700 झाडे तोडण्याच्या निर्णयाला नाशिककरांचा तीव्र विरोध। ससून रुग्णालयातून भाजप नेते पुष्कळ तुळजापूरकर यांचे नातेवाईक बेपत्ता, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। डॉक्टर गौरव घोडे यांचा माय स्टॅम्प जागतिक प्रदर्शनात झळकला, पुणे जीपीओत मानाचा सत्कार। मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार, खून प्रकरणाचा पुण्यात तीव्र निषेध, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी। मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा शिंदे-शहा छायाचित्रावरून शिंदे एनडीएचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे गटाचा दावा। पिंपरीत पाणी पुरवठा आज बंद, जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे सुमारे 400 ते 500 छोटे प्रकल्प बंद असल्याची शक्यता। बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांचा हा मोठा निर्णय, रेस्क्यू सेंटर पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू करा, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य। या बातमीसह न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात इथेच थांबूया। पाहत रहा न्यूज अनकट।